नमस्कार मित्रांनो. 2025चं वर्ष विशेष आहे. कारण या वर्षामध्ये मोठे जे ग्रह आहेत जसे की शनी, राहू, केतू आणि गुरु हे ग्रह राशांतर करणार आहे. त्याचप्रमाणे मंगळ हा सुद्धा ग्रह या वर्षीच्या सुरुवातीपासूनच वक्री मार्गी असणार आहे. तर हे जे सर्व ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांचे तुळ राशीवर कशा प्रकारचे प्रभाव परिणाम होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे कारण तुमच्या राशीच्या षष्ठात भ्रमण करणारा जो राहू आहे हा राहू दिनांक 19 मे नंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे पंचमात भ्रमण करणारा जो शनी आहे हा शनी 30 मार्च नंतर तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे. दुसरी महत्त्वाचा ग्रह म्हणजे गुरु जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे आणि जवळजवळ 15 मे नंतर तो तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच ह्या दोन ग्रहांचा मोठा प्रभाव परिणाम तुम्ही गेल्या 1.25 ते 1.5 वर्षामध्ये चांगलाच अनुभवलेला असेल. खास करून आरोग्याच्या संदर्भातले त्रास, असे त्रास की ज्याचं रिझनिंग झालं नाही कसे किंवा असे त्रास की ज्याची पूर्वकल्पना तुम्हाला नव्हती, अशा प्रकारचे काही त्रास तुम्ही गेल्या साधारण वर्ष सव्वा वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात अनुभवलेले असते. तर या सर्वापासून आता तुम्हाला मुक्तता मिळते किंवा तुम्ही ह्याच्यातून बाहेर येतात, काळजी करू नका. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा काही असे अनुभव तुम्हाला आलेले असतील की जे तुमच्या विचारांपलीकडचे होते. तर या सर्वांमधून कारण राहू जो तुमच्या षष्ठात भ्रमण करत होता त्यांनी या बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्हाला दिलेले असतील. तर या सर्वात तुम्ही बाहेर पडत आहात. त्याचप्रमाणे गुरु जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय हा सुद्धा मे महिन्यानंतर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या साधारण वर्ष सव्वा वर्षाचा जो कालावधी होता त्यामध्ये तुम्ही मानसिक आणि शारीरिक जे त्रास अनुभवलेले होते त्यामधून या वर्षीच्या मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर मे नंतर तुम्ही याच्यातून बाहेर पडत आहात. स्ट्रेस टेन्शन किंवा फ्रस्ट्रेशन जे होतं ते याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात, त्याच्यामुळे काळजी करू नका. आणखीन एक गोष्ट म्हणजे जवळजवळ 14 सप्टेंबरपासून 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. इथे एकच गोष्ट आहे, जो शनी 30 मार्च नंतर तुमच्या षष्ठ स्थानामध्ये येणार आहे त्या ठिकाणी मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, शनीचे जे परिणाम असतात ते हळूहळू होणार आहे सर. शनी हा ग्रह राहू किंवा मंगळासारखा जोरदारपणे लगेचच्या लगेच इफेक्ट देत नाही, मात्र त्याचे जे अनुभव असतात ते हळूहळू असतात. त्या आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या ज्या सवयी असतील त्या सवयींवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे म्हणजे तूळ जी रास आहे ती थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे आणि कधी कधी लवकर व्यसनांकडे झुकणारी रास आहे किंवा व्यसन असणारी रास आहे. तर तुमची जी व्यसन असतील, तुमची जी लाईफस्टाईल असेल, तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतील त्याकडे थोडंसं लक्ष द्या. कारण शनी जो तुमच्या षष्ठ स्थानामध्ये पुढच्या जवळजवळ 2.5 वर्षापर्यंत राहणार आहे तर तो याच्या संदर्भातले काही बॅकग्राऊंड तयार करेल किंवा अशा प्रकारे काही गोष्टी तयार करेल की हळूहळू तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होतील की जवळजवळ आयुष्यभर त्या संदर्भातले काही गोष्टी तुम्हाला अनुभवास येऊ शकतील. या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं आहे. फिटनेसकडे लक्ष द्या. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे थोडंसं बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा आर्थिक जो स्तर आहे खूप महत्त्वाचा असतो, तो नेमका कशा प्रकारचा आहे. जसं की मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये आर्थिक स्तर तुमचा तसा व्यवस्थित राहील. आर्थिक स्तराच्या बाबतीत काळजी करू नका, फार मोठे काय प्रॉब्लेम येणार नाही. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे गुरु जो की मे नंतर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल तो तुमच्याच राशीला बघणार आहे. तर गेल्या साधारण वर्ष 1.5 वर्षामध्ये थोडंसं डिमोरलाइज तुम्ही झालेले होता तर त्याच्यातून तुम्ही बाहेर याल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास, एनर्जी हे जवळजवळ चांगली दिसून येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे घेतलेले निर्णय बरोबर येतील आणि त्यामुळे आपोआप आपला कॉन्फिडन्स चांगला होता. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं धार्मिक आध्यात्मिक एक दृष्टिकोन तुमच्यामध्ये तयार झालेला दिसेल. म्हणजे धार्मिक आध्यात्मिक बाबींकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल. मंदिरामध्ये किंवा धार्मिक पवित्र स्थळाकडे तुमचं जाणं वगैरे होईल किंवा त्या संदर्भात काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. जर का तुम्ही कोण गुरु केलेले असेल त्यांचा आशीर्वाद तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळतं. तर साधारण मे नंतरच्या साधारण वर्ष सव्वा वर्षामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव मात्र चांगले मिळतील आणि त्याचे प्रभावसुद्धा तुमच्या एकंदरीत जीवनावरती होतील. आर्थिक संदर्भात जसं आपण चर्चा करत होतो, आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा तुमचं मन बऱ्याच प्रमाणात शांत असेल, स्थिर झालेलं असेल आणि त्याचे परिणाम आर्थिक स्तरावरती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतील. इथे एकच गोष्ट फक्त सांगावीशी वाटते की साधारण मेच्या नंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये जो राहू आहे तो तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. तर साधारण मे नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. लॉंग टर्ममध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता पण जो शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड हे तुम्हाला खूपच त्रासदायक होऊ शकतील. तुम्ही फसले जाण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे जवळजवळ 28 ऑक्टोबरपासून
ते 8 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं जास्त महत्त्वाचं राहील. अनपेक्षित किंवा अनावश्यक खर्च जास्त प्रमाणात होतील, या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे 29 जुलैपासून ते जवळजवळ 14 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवू शकेल. या दरम्यान जामीन राहणं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचं गृहसौख्य आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर साधारणतः एप्रिलच्या नंतर घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. खास करून एक कालावधी आहे तो म्हणजे 30 मार्चपासून ते जवळजवळ 18 मे या दरम्यान घरातलं वातावरण थोडंसं जास्तच गढूळ झाल्यासारखं वाटेल. खास करून आता जे सांगितलं की घरातल्या ज्या वयस्कर मंडळी असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि या पर्टिक्युलर कालावधीमध्ये वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूच्या संदर्भातले काही उपाय वगैरे करणं या संदर्भात थोडासा विचार करणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करू की तुमचं लव्ह लाईफ हे नेमकं कशा प्रकारचं असेल. रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो हे नेमकं कशा प्रकारचं असेल. इथे सर तुम्ही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलं असेल की तुमचं रिलेशनशिप ठीक चाललं होतं. खूप काही त्याच्यामध्ये हे नव्हतं अट्रॅक्शन वगैरे, पण ठीकठाक चाललं होतं. मात्र इथे आता राहू जो आहे हा जवळजवळ मे महिन्यानंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. काळजी घ्या. राहू हा बऱ्याच वेळेस मिसगाईड करतो, संशयाचं वातावरण तयार करतो. वरवर दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात तशा अनुभवास येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये जात असाल आणि ती नवीन रिलेशनशिप जर का तुमची मे महिन्यानंतर डेव्हलप होत असेल, कारण त्यावेळेस राहू जो आहे तशाच प्रकारची मनस्थिती जास्त प्रमाणात तयार करतो किंवा थोडंसं जे तुम्हाला आकर्षण असेल हे वाढल्यासारखं वाटेल. प्रणयाचं जे आकर्षण असतं ते साधारण मे महिन्यानंतर थोडंसं वाढल्यासारखं वाटेल. इथे थोडं काळजी घ्या आणि तुमचे अंदाज चुकू शकतील आणि जे तुमचं रिलेशनशिप साधारण मे महिन्यानंतर तयार होईल ते तुम्हाला थोडंसं घातक होईल किंवा ते पूर्णच मला जाणार नाही, फसलं गेल्यासारखे परिस्थिती तयार होईल. मुळात तुमची जी रास आहे ही भिन्न लिंग व्यक्तीकडे थोडंसं जास्तच आकर्षित होणारी रास आहे. तर या संदर्भात खास करून तुम्ही काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे जर काय त्रास झाले, छोटे किंवा मोठे, खास करून सुरुवाती छोट्या त्रासापासून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि पुढे जाऊन जे त्रास आहे ते थोडेसे वाढल्यासारखे वाटतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणे गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी तर खास महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटेल की तुमचं सगळी काय प्रिपरेशन तयारी झालेली आहे, आता काय फक्त पेपर सोडवायचाच बाकी आहे वगैरे वगैरे. तर त्या संदर्भात काळजी घ्या. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत. फसती जाण्याची शक्यता जास्त आहेत. खास करून साधारण मे महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये याचा अनुभव तुम्हाला जास्त प्रमाणात येऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. खास करून जर का तुम्ही विवाहित असाल तर पहिलेच जे जवळजवळ 3-4 महिने आहेत म्हणजे एप्रिलपर्यंतचा जो कालावधी त्यामध्ये वैवाहिक जोडीदाराचे वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं असे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्षेत्र, करिअरच्या संदर्भात तुम्हाला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. पहिले जे 4 महिने आहेत म्हणजे अगदी 2025च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे पहिले मार्च, एप्रिल हे जे पहिले 4 महिने आहेत त्या पहिल्या 4 महिन्यामध्ये जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात जास्त स्ट्रेस आल्यासारखं वाटेल. तुम्हाला वाटू शकेल की आपण जास्त काम करून घेतलं गेलं जातं आहे, आपल्यावरती म्हणजे थोडंसं अत्याचार वगैरे केला जातो आहे, असा प्रकारचं काय वाटेल. आणि कदाचित नोकरी सोडण्याच्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात विचार येतील कारण त्या दरम्यान गुरुसुद्धा तुमचा काही ठीकठाक नसेल, म्हणजे तो अष्टमात असेल. तर यामुळे थोडीशी मानसिकता पण थोडीशी वीक झालेली असेल, तिथूनही काहीतरी तुम्हाला जास्त प्रेशर आल्यासारखं वाटेल आणि त्या प्रेशरमध्ये जाऊन काही चुकीचे ते निर्णय तुम्ही घ्याल तर तसे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. जरी तुम्हाला तशा प्रकारचा काय अनुभव तर थोडंसं पेशन्सने काम घ्या, कारण तुमची जी रास आहे ही मेहनतीसुद्धा रास आहे. तर तिथे थोडंसं लक्ष द्या आणि नंतर नंतर मग गोष्टी बऱ्याच प्रमाणात सुरळीत होते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सुरुवातीला साधारण जानेवारी, फेब्रुवारीला तुम्हाला त्याचा अंदाज यायला लागेल की कार्यक्षेत्र किंवा करिअरच्या संदर्भामध्ये गोष्टी काही ठीक चाललेल्या नाही आहेत. पण थोडंसं संयमाने काम घेणं गरजेचं आहे. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्यासुद्धा या दरम्यान उडू शकतील. सतर्क राहा, काळजी घ्या. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर रिस्क घेऊन कुठलेही ट्रेड
साधारण 12 मार्चच्या आसपास घेऊ नका, अदला चुकू शकते. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्या. आणि जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोटे मोठे तू महिमेवाले ज्याला गोष्टी म्हणतो, या गोष्टी थोड्याशा पुढे येऊ शकतील. याचप्रमाणे रवी आणि राहूची युती जी आहे ती तुमच्या षष्ठ स्थानात होणार आहे. त्याला आपण ग्रहणाचा जो इफेक्ट आहे तो सुद्धा 15 मार्चपासून ते जवळजवळ 25 मार्चपर्यंत होणार आहे. लक्षात घ्या, ही थोडी महत्त्वाची गोष्ट आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, करिअर आहे, त्या संदर्भामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या झाल्यासारख्या वाटले, मॅन्युप्युलेट झाल्यासारख्या वाटेल, तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथे पॉलिटिक्स होणं, म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही गोष्टी होतील. तुमचं कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं किंवा वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध बिघडणं, अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी होऊ शकते. सतर्क राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याचं लगेचच्या लगेच आधी रिझनिंग होणार नाही, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक म्हणजे शनी आणि राहूची युती सुद्धा 14 एप्रिलला होणार आहे. ही सुद्धा युती तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत हे जास्त प्रमाणात दिसून येतील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावेळी सुद्धा आरोग्याकडे, जसे मगाशी मी सांगितलं त्या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. तो हा जो कालावधी आहे जवळजवळ 14 एप्रिलच्या आसपासचा, म्हणजे 10 एप्रिलपासून ते जवळजवळ 20 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकते. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये 24 जूनला होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची ही युती आहे. खास करून पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी आहे. म्हणजे 24 जूनचा साधारणतः 15 जूनपासून ते जवळजवळ 30 जून हे जे 15 दिवस आहेत त्या दरम्यान तुम्हाला याचा अनुभव खूप चांगला येईल. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असते, तुमच्या मनात ज्या काय इच्छा, कुठल्याही प्रकारच्या त्या संदर्भात काही चांगल्या घटना घडामोडी घडतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील आणि तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल आणि महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होतील. तर ही जी रवी गुरुची युती आहे ती अतिशय चांगली आहे. अर्थात गुरु जर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे मे महिन्यानंतर, त्यानंतर तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा एक ट्विस्ट दिसून येईल जो की गेल्या 3-4 वर्षामध्ये दिसत नव्हता. तर अशा प्रकारचे काही चांगले अनुभव, तुमची एनर्जी, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. नवनवीन कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्णत्वाला सुद्धा जाऊ शकते. दुसरी महत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे मंगळ आणि केतूची युती तुमच्या लाभ स्थानात होणार आहे दिनांक 22 जुलैला. इथे तुमचे जे आर्थिक व्यवहार असतील, आर्थिक देणं घेणं असेल, या संदर्भात थोडी काळजी घ्या. तुमचे भावंड असेल, तुमच्या वयापेक्षा थोडी जी मोठी भावंड असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात थोडे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही त्रास वगैरे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे वादविवाद या दरम्यान होऊ शकतील. याचप्रमाणे ग्रहणाचा जो कालावधी आहे या संपूर्ण वर्षामध्ये ग्रहणाचा जो प्रभाव असेल तो साधारण 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये दिसून येईल. आणि खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात या दरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुमचे जे लव्ह लाईफ आहे हे सुद्धा तुम्हाला थोडं सांभाळणं गरजेचं राहील. म्हणजे मिसगाईड होणं किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होणं आणि रिलेशनशिप टोकापर्यंत जाणं, ब्रेकअप होणं, इतक्यापर्यंतच्या गोष्टीसुद्धा या दरम्यान घडू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे या वर्षांमध्ये अशा सुद्धा काही जन्मतारखे आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष हे अतिशय उत्तम असणार आहे. तर खास करून ज्यांची जन्मतारीख 15 जून ते जवळजवळ 15 जुलै दरम्यानची असेल, 15 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यानची असेल, 15 फेब्रुवारी ते 15 मार्च यांच्या दरम्यानची असेल, त्या सर्वांना हे संपूर्ण वर्ष अतिशय शुभफलदायी जाईल. तुमच्या मनातल्या महत्त्वाच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी आहे आणि त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे अशा सुद्धा जन्मतारखा आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष थोडं त्रासदायक जाणार आहे. थोडं म्हणण्यापेक्षा खूपच त्रासदायक जाईल. तर साधारणतः ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते जवळजवळ 25 मार्च या दरम्यान असेल त्यांच्यासाठी हे संपूर्ण जे वर्ष आहे हे त्रासदायक जाणार आहे. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा. म्हणजे गोष्टी आउट ऑफ द वे जाऊन करू नका. तर त्या गोष्टी म्हणजे सक्सेस होताना कठीण. या आधी जर का तुम्हाला असा अनुभव असेल की काही गोष्टी आपण तशा केलेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये सफलता मिळालेली आहे, म्हणजे या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म या दरम्यान झालेला आहे त्यांच्यासाठी या संपूर्ण वर्षामध्ये पूर्णपणे वेगळा अनुभव येईल. फर्स्टली जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.